शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची डेडलाईन पुढे गेली आहे. आता 5 जुलैला जाहीर पुढं सुरू होईल. नाही, मला असं वाटतं दूर जरी केली तरी आम्हाला अपेक्षा आहे का 30 जूनला कर्जमाफीची घोषणा होणार होती किंवा त्याबाबत निर्णय घेणार होते, पण तो निर्णय फार अगोदर झालेला आहे. आता त्या शासन निर्णयामध्ये काही दुरुस्त्या महत्त्वाच्या आहे, आम्ही सुद्धा सभागृहात मांडल्या आणि त्या दुरुस्तीसाठी काही वेळ देणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्या दुरुस्त्या झाल्या तर अधिक शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमुक्ती जाऊ शकेल अशा त्याच्या मागच्या अपेक्षा आहे. सरकारनं त्या दुरुस्त्या केल्याच पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. दुसरं असं की मी याच्यासाठी इथं उभा आहे का जशी राम मंदिरातली पेटी फुटली त्याच्यानं भावनेचा खून झाला, पण TAT परीक्षेचा पेपर फुटला त्याच्यामुळं कष्टकऱ्यांच्या स्वप्नाचा खून झालेला आहे आणि हा थांबला पाहिजे. याला फाशीची शिक्षा खऱ्या अर्थानं दिली पाहिजे, कायद्यात तरतूद करणं गरजेचं आहे. जर आम्ही पाहतो केंद्रीय लोकशाही आयोग हा सगळ्या ऑफलाईन परीक्षा घेत असेल तर महाराष्ट्र लोकशाही आयोग ऑनलाईनसाठी का आग्रही आहे हे समजत नाही. त्यांनी सुद्धा ऑफलाईनच घेतल्या पाहिजे, हा सुद्धा आमचा आग्रह आहे. 16 लाख विद्यार्थ्यांच्या 10वीच्या परीक्षा आपण ऑफलाईन घेतो, 12 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण ऑफलाईन घेतो, पुन्हा ऑनलाईन म्हणजे कंपनी आल्या आणि TCSचं एवढं नाव आपण घेतो आहे. त्या TCSनं राजस्थानमध्ये घोड केला, नंतर पुन्हा आम्ही पाहतोय तलाठी परीक्षेमध्ये घोड केला. सगळ्या इकडे एकंदरीत आम्ही पाहतोय का ऑनलाईनमध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारचं करप्शन, मग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असेल किंवा ज्या ठिकाणी परीक्षा होते ते हॅक करण्याच्या माध्यमातून असेल. आणि आज TCSजवळ फक्त 2च केंद्र आहे. म्हणजे एका इकडे ह्या सगळ्या कमतरता असताना विद्यार्थ्यांसोबत कुठल्याही सरकारनं खेळू नये. जरी आम्ही सत्तेत असलो तरी सत्य महत्त्वाचं आहे आणि सत्य आम्ही मांडत राहू. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणलात की ऑनलाईन परीक्षा MPSCच्या होऊ नये, मात्र दादा भुसे यांनी जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी म्हटलंय की TETची परीक्षाही आता ऑनलाईन कम्प्युटर बेस घेणार. नाही, फार चुकीचं आहे. मला वाटते त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्या राज्यामध्ये ऑफलाईन परीक्षा घेतल्या जातं. UPSC सारखं केंद्रीय लोकशाही आयोग जर ऑफलाईन परीक्षा घेतं तर आम्हाला काय हलं घ्यायला. आणि ऑनलाईनमध्ये तुम्हाला माहीत आहे अनेक घोळ होऊ शकते. तुम्हाला आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आजकाल सॉफ्टवेअर कशा पद्धतीनं काम केलं जातं, कशा प्रकारचं हॅक केलं जातं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग आता दरवर्षी जर आम्ही ऑफलाईन परीक्षा जर विद्यार्थ्याच्या घेतोय 10वी 12वीच्या तर ह्या घ्यायला काय अडचण आहे. आणि महाराष्ट्र लोकशाही आयोगाला आपण मजबूत केलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून अधिक त्याच्यात कठोरता आणली पाहिजे. मी तर असं म्हणतोय का याच्यात जे घोळ करतं हे सामान्य विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळत आहे. हा खुनापेक्षाही मोठा खून आहे आणि त्याच्यामुळे याच्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.